अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे, गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे। अध्यक्ष महाराज, एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारी से नारायणी तक म्हणताय, आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी माननीय मोदीजी अशा विविध योजना आणताय। आपण काय केलं? आणि मी तुम्हालाही पत्र दिले, तुमच्या पीएसलाही फोन केले की एक बैठकीचा वेळ द्या। खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही। माझे मित्र आहात, तुम्ही सन्मित्र आहात, तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे, म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामा नये। आपण तिथं महिला आल्यात, तुम्ही काय म्हणालात की बचत गटाच्या महिला कोणी आणल्या याची चौकशी केली पाहिजे। हे मंत्री महोदयाचं उत्तराचा भाग आहे, कामकाजातून काढा। अशी थट्टा कोणी करता कामा नये। त्या महिला गरीब आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते, आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आल्या याची चौकशी करणार? अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे, खुनी आहे, आतंकवादी आहे, दहशतवादी आहे, त्याची चौकशी करा। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चौहान साहेबांशी बोललो या विषयावर। त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कि महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोगों की सरकार है, ऐसा बर्ताव क्यों कर रही है? ते बाकी छोट्या मागण्या सोडा, जे आशा वर्कर 10 लाख रुपये द्या, प्रभाग संघ बांधा, बचत गटाचं हे करा, या मागण्या सोडा। महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज? आज 43,702 कोटी या स्वयंसहाय्यता समूहांना बँकेचं कर्ज दिलंय। उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा 33,946 आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या